नमस्कार. आज आपण 46व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 46. किरीटिनं गदिनै चक्रहस्त मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. श्लोकाचा अर्थ: मी पाहिल्यासारखेच आपणाला मुकुट धारण केलेले तसेच गदा आणि चक्र हातात घेतलेले पाहू इच्छितो. म्हणून हे विश्वस्वरूपा, हे सहस्रबाहो, आपण त्याच चतुर्भुज रूपाने प्रकट व्हा. महाभारताच्या युद्धात भगवंतांनी शस्त्रग्रहण न करण्याची प्रतिज्ञा केली होती. अर्जुनाच्या रथावर ते आपल्या हाती चाबूक व घोड्यांचा लगाम धरून विराजमान होते. परंतु यावेळी अर्जुन भगवंतांचे हे द्विभुज रूप पाहण्यापूर्वी ज्याच्या हातामध्ये गदा आणि चक्रादी आहे ते चतुर्भुज रूप पाहू इच्छितो. या अर्थाने तथा आणि एव या पदांचा प्रयोग झाला आहे. पूर्वीच्या श्लोकात आलेल्या तत्देव रूपम एव याला उद्देशून अर्जुन म्हणत आहे की तुम्ही त्याच चतुर्भुज रूपात प्रकट व्हा. येथे एव या पदाने असेही ध्वनित होते की अर्जुन नेहमी भगवंताचे द्विभुज रूपच पाहत होता, परंतु येथे तो चतुर्भुज रूपच पाहू इच्छितो. सहस्रबाहो आणि विश्वमूर्ते असे संबोधून चतुर्भुज होण्यास सांगण्याचे तात्पर्य असे की भगवंत हे अर्जुनाला हजारो हात असलेल्या विराट स्वरूपाने दर्शन देत आहेत. हे रूप आवर्ते घेऊन चतुर्भुज रूप प्रकट करण्यासाठी अर्जुन या नावांनी संबोधून भगवंतांना प्रार्थना करीत आहे. अशा प्रकारे आज आपण 46व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 47व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.